आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या राजकीय बातम्यांवर। ओबीसी नेत्यांकडून सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची होळी। सरकारकडून मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक। फसवणूक नको, आरक्षण हवं, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची भूमिका। जॅकेटवरही तसाच उल्लेख केल्यानं विधान भवन परिसरात चर्चा। लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज मराठा आरक्षणाचा अहवाल। मनोज जरांगे यांना सरकारनं फसवलंय। 10% आरक्षण कोर्टात टिकणार आहे का? काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा सवाल। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण जरांगेंनी अमान्य केलं। स्वतंत्र आरक्षणातनं काही मिळेल असं वाटत नाही। प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। अबू आझमींनी मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश फाडला। विधान भवन परिसरात 2014च्या मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची प्रत फाडली। मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून अबू आझमी आक्रमक। आदित्य ठाकरे वांद्रे पूर्वमधून का लढत नाहीत? कुटुंबातीलच काही मतं मिळणार नाही त्याची भीती वाटते का? अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ। राजीनामा द्या आणि आमचा सामना करा। आशिष शेलार यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। मंत्रिपदाची शपथ कधी घेणार? वैभव नायकांचा संजय शिरसाटांना सवाल। तर तू सोबत आल्यावर आमचा विस्तार होणार, शिरसाटांचं नायकांना उत्तर। विधानभवन परिसरातील व्हिडिओ व्हायरल। विखे पाटलांनी 7 वेळा पक्ष बदलले आणि मंत्रिपद उपभोगली। बाळासाहेब थोरातांची टीका। माझ्यावर काहीही टीका केली तरी जनतेला खरी वाटणार आहेत का? थोरातांचा विखे पाटलांना नाव न घेता टोला। मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 5% आरक्षण द्या। आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी।